श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 77वा. कोंबड्याचं बळी देण्याचं थांबवून स्वामी लोकांना उपदेश देत होते. कुठल्या धर्मात, कुठल्या शास्त्रात आणि कुठल्या देवाने असे म्हटले की बळी दिला तरच देव प्रसन्न होईल? बेअक्कल, जरा शिका, सुशिक्षित व्हा आणि स्वतःची उन्नती साधा. बोलता बोलता स्वामीने तो सिंदूर थापलेला दगड तिथून उचलला होता आणि मांत्रिकेच्या अंगावर भिरकावला होता. चले जाओ यहाँ से, चले जाओ, संतप्त स्वरात ते ओरडले होते आणि मांत्रिकासह सर्वजण घाबरून त्यांच्या नजरेच्या टप्प्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागले. कोंबडं मारतात लेखाचे, नारळ फोडतात, दगडाला सिंदूर फासतात, मूर्ख. स्वामींचा संताप पाहून गावकरी अस्वस्थ झाले होते. स्वामी समर्थांना कसे आवरावे हे कोणाच्याही लक्षात येत नव्हते. त्यावेळी एक जण हळूच म्हणाला होता, जा त्या वेड्या सोनारीला आणि मनब्याला बोलवून आणा, ते दोघेच स्वामींचा राग शांत करू शकतील. दोघे तिघे चटकन सोनारीन आणि मानब्याला शोधायला निघून गेले. स्वामी मात्र त्या झाडाखाली बसून जेथे सिंदूर फासलेला दगड ठेवला होता त्याच जागी बसून रागारागाने गावकऱ्यांना शिव्या देत घालत होते. काही क्षण पसार झाल्यानंतर दुरून गाणे ऐकू आले होते. ज्ञानबा तुकाराम बोकडीचं काय काम, ज्ञानबा तुकाराम बोकडीचं काय काम. संतप्त स्वामी वळून त्या दिशेला पाहिले होते. वेडी सोनारीन आणि मनब्या गात आणि वाजवीत येत होते. हळूहळू ते जवळ येऊ लागले आणि त्या प्रमाणातच स्वामींचा संतापही ओसारू लागला. जेव्हा ते स्वामी जवळ येऊन गात नाचू लागले तेव्हा त्यांचे गाणे ऐकून दोघांचे हावभाव पाहून स्वामी गदगदून हसू लागले. ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय काम, ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय काम. त्याच वेळी सुंदराबाई सुद्धा तेथे आली होती आणि तिला पाहून स्वामी अधिकच जोराने हसू लागली. लोकांचा धीर आता चेपला होता. हळूहळू सारे स्वामी समर्थांच्या जवळ आले होते आणि मग स्वामी समर्थांचा जय जयकार झाला होता. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कोणी जय म्हटलं होतं तर कोणी नाही. स्वामी समर्थांनी पूर्ण ब्रह्म समजणाऱ्यांनी जय जय केला नव्हता. स्वामी समर्थांचा उदो चालला असतानाच श्रीमंत मालोजीराजांच्या आग्रहाच्या निमंत्रणाने अक्कलकोटी आलेल्या विष्णुबुवा ब्रह्मचार्यांच्या दृष्टीस हा सारा सोहळा पडला होता. पालखीत बसून आपल्या शिष्यासोबत राजवाड्याकडे जाणाऱ्या विष्णुबुवांनी समर्थाकडे पाहिले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर उपवास झळकला होता. अहंकाराने आंधळे झालेले विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना स्वामी समर्थांची थोरवी कळली नव्हती आणि ओळखताही आली नव्हती. यानंतरची पुढील कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.